ची लांबी काढणे किंवा रेल्वेची लांबी काढणे. प्रकार क्रमांक 2. नवीन पेज वर चालू केलं तर चांगलं, नाही तर मग तिथंच लिहा. प्रकार क्रमांक 2, रेल्वेची लांबी काढणे. रेल्वेची लांबी म्हणजेच शाबास. आणि अंतराचं सूत्र काय रे? लिहिते ते. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ गुणिले 5/18. आता मला सांगा की वेळ, आता आपल्याला काय काढायचंय रे? रेल्वेची काय काढायचंय रे? रेल्वेची लांबी. मग मी तुम्हाला सूत्र लिहून दिलं. लांबी म्हणजेच काय रे? अंतर. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ गुणिले, आता लक्षात ठेव. आता आपण पहिलाच नियम काय पाठ केलाय रे? की किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये जर करायचं असल्यास 5/18 ने गुणावे. बरोबर का? केलंय की नाही पाठ? मग काय म्हटलंय? किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं असेल तर 5/18 ने गुणावे. मग आता रेल्वे चालते, रेल्वेचा काय रे? वेग. गाडी चालते तर त्याला वेग प्राप्त होतो ना. वेग हा नेहमी कशात प्राप्त होतो? किलोमीटर प्रति तासामध्ये. वेग हा कशात प्राप्त होतो? म्हणजे आता गणितात जो आपल्याला वेग दिलेला असेल तो किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला असेल. मग जर तो किलोमीटर प्रति तासामध्ये दिलेला असेल तर प्रत्येक सूत्रात आपल्याला काय टाकणं पडेल रे? कारण काय दिलंय रे? काय दिलंय? मग जिथे जिथे वेग आला तिथे तिथे 5/18 त्याच्या सोबतच येईल. बरोबर आहे का? जिथे जिथे वेग आला तिथे तिथे त्याच्यासोबत 5/18 येईल. कशात? सेकंदामध्ये करण्यासाठी, मीटर प्रति सेकंदामध्ये करण्यासाठी. समजलं? आणि जर हा वेग, समजा हा वेग जर मीटर प्रति सेकंद मध्ये आला तर मग काय करू आपण? याला 18/5 लक्षात येईल. ते मी तुमच्या लक्षात देईन, फक्त तुम्ही प्रॅक्टिस करताना ते लक्षात ठेवायचं. या पहिला प्रश्न. एक रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने, एक रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते. एक रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते. तर ट्रेनची लांबी काढा. ट्रेन म्हणजेच रेल्वे. मी तर तू विचार करशील ट्रेन काय आणलं सर ना? आता शिकवता रेल्वे आणि विचारता ट्रेन आहे, असे राहता काही काही. तर ट्रेनची लांबी काढा. सूत्र लिहू पहिले तू. लांबी म्हणजेच अरे लांबी म्हणजेच शाबास. दे मग सूत्र. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ गुणिले 5/18. लक्ष दे रे. आता गणितात वाचल्याबरोबर पाय पहिले, तो जो वेग दिलेला आहे तो किलोमीटर प्रति तास मध्ये दिलाय का मीटर प्रति सेकंद मध्ये दिलाय? किलोमीटर कशामध्ये दिलाय? किलोमीटर. किती दिलाय? 90 किलोमीटर प्रति तास. वेग गुणिला वेळ किती रे? अरे सांग ना भाऊ. तू न लिहिलं सूत्र पण काही काम नाही करत त्या दिमाग. वेग गुणिला वेळ गुणिला 5/18. वेग किती रे भाऊ? अरे बोला. बोलता नाही येते? नको बोलू. वेग किती आहे? वेळ किती आहे? 10 सेकंद गुणिले शाबास 18 18 5. आता 18च्या पाण्यात 10 येत नाही ना, म्हणून डायरेक्ट 18 होऊन इकडे
नाही तर सर हा सोडला डायरेक्ट इकडे का बघितलं. तुम्ही गुणाकार करताना काटछाट पद्धत वापरू शकता. 18 एक 18 पाचे. हा आता काय उरलं रे. 5 गुणिले 5 10 50 पाचा 250. लांबी कशात सांगावी लागते. नाही तर सांगशील मीटर प्रति सेकंद. त्या रेल्वेची लांबी त्या ट्रेनची लांबी आली 250 मीटर. तिथं लिहायचं रेल्वेची लांबी बरोबर. रेल्वेची लांबी बरोबर 250 मीटर. रेल्वेची लांबी बरोबर 250 मीटर. टाइम का झाला रे. रेल्वेची लांबी बरोबर किती 250. सर पहिले कसं काय सेकंद मध्ये उत्तर आलं मग. अरे भाऊ तुला जर कोणा टाइम विचारला तर तू आज सांगतो का 300 मीटर झाले तर आज सांगतो का. मग जर आपल्याला कोणा टाइम विचारला तर आपण उत्तर एक तर त्याला तासामध्ये देऊ, मिनिटामध्ये देऊ किंवा सेकंदामध्ये देऊ. बरोबर आहे की नाही. मग तेव्हा आपल्याला वेग विचारलेला होता म्हणून आपण मीटर पर सेकंद मध्ये सांगितलं. आता आपल्याला काय विचारलीये. काय विचारलीये. मग आता तुम्ही विचारलं सर हे शर्ट किती मीटर आहे तर मी सांगेन का 4 तास झाले. तुम्ही सर पागल झाला. बरोबर आहे की नाही. जे विचारलं त्याचं उत्तर त्या एककामध्ये आपण दिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. आपण जर विचारलं दूध आणलं का तर मग किती लिटर किती आणलं तर मग आपण सांगू 2 लिटर आणलं. आपल्याला जरी त्यानं नाही विचारलं तरी आपण काय सांगू का रे दूध आणलं का. हा किती आणलं 2 लिटर. आपण ऑटोमॅटिक त्याच्या पुढे 2 लिटर का असं म्हणू 2 किलो आणलं. मग तो समजून जाईल की याचं काहीतरी स्क्रू ढिल्ला झाला आहे. तर मग आता काय विचारलंय ट्रेनची मग लांबी ही नेहमी कशात सांगितली जाते रे मीटर मध्ये किंवा किलोमीटर मध्ये. बरोबर आहे की नाही. एक तर मीटर मध्ये सांगितली जाईल किंवा लक्षात ठेवायचं रेल्वेच्या गणितामध्ये जर वेळ विचारला तर तो नेहमी सेकंदात सांगायचा आणि लांबी विचारली तर मीटर मध्ये सांगायचं. म्हणजे छोटे एककामध्ये समजतंय. 250 मीटर लांबी विचारली ना. लांबी ही मीटर मध्ये सांगितली जाईल. 2 नंबरचं गणित समजलं का. एका सोडवलं तर आपण प्रत्येक गणितात सूत्र लिहायचं, सूत्राच्या खाली मांडणी करायची आणि मग उत्तर चौकोनात लिहायचं. काही अडचण असेल तर हातवरती करायचा आणि विचारून घ्यायचं. पुढे पुढे जायचं नाही. एक रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने. एक रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते. एक रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेची लांबी काढा. तर त्या रेल्वेची लांबी काढा. रेल्वेची लांबी बरोबर वेग गुणिला वेळ गुणिले 518. ज्याचं झालं त्याने हातवरती करायचं. ज्याचं झालं त्याने हातवरती करायचा म्हणजे मला समजेल किती लोकांचं होतंय. वेग गुणिला वेळ गुणिले 518. झाला एवढा टाइम. काय टाइम लागला एवढा. 18चा बाडा पाटणी. अच्छा पूर्ण लिहिलं. ठीक आहे व्हेरी गुड. वेग किती होता रे 72 गुणिले वेळ 20 सेकंद गुणिले 518. 18 एक 18 चोक
4 गुणिले 20 गुणिले 5 उरलं. 4 पंचे 20 गुणिले, सोपं एकदम. 1 2 दोन्ही शून्य खाली उतरवले, दोन्ही गायब, बेदुनी 400 मीटर. मग काय लिहायचं? रेल्वेची लांबी बरोबर, म्हणजे फक्त 5-10 सेकंदाचा खेळ आहे. ठीक आहे, समजतंय? रेल्वेची लांबी बरोबर 400 मीटर. गणित क्रमांक लिहा. एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने, एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 18 सेकंदात ओलांडते. एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 18 सेकंदात ओलांडते. तर ट्रेनची लांबी काढा. तर ट्रेनची लांबी काढा. तर ट्रेनची लांबी काढा. 40 गुणिला 18 गुणिला 5/18. खालचा 18 गेला, वरचा 18 गेला, काय काय उरलं? 40 गुणिले उत्तर 200 मीटर. उत्तर 200 मीटर. रेल्वेची लांबी 200 मीटर. आला सगळ्यांचा गणित क्रमांक. एक रेल्वे 108 किलोमीटर प्रति तास वेगाने, एक रेल्वे 108 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते. 108 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेची लांबी काढा. एकशे 8 गुणिले 15 गुणिले 5/18. 18 एक 18 सक 6 गुणिले 15 15 सक 90 5 450. 450 मीटर. उत्तर किती होती रे? 108 मीटर. गुणिले किती सेकंद? 15 सेकंद. गुणिले 5/18. मग 3 न भाग देत बसायचं आणि पायाचं पहिले 18च्या पाड्यात येतोय का? 18 एक 18 सक 15 सक 90 गुणिले 5 5 0 5 न 450 मीटर त्या रेल्वेची लांबी असेल. शेवटचा प्रश्न या प्रकारावरचा शेवटचा 5वा प्रश्न. एक रेल्वे 42 किलोमीटर प्रति तास वेगाने, एक रेल्वे 42 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 30 सेकंदात ओलांडते. 30 सेकंदात ओलांडते. तर त्या रेल्वेची लांबी काढा. तर त्या रेल्वेची लांबी काढा. एक रेल्वे 42 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 30 सेकंदात ओलांडते.
तर त्या रेल्वेची लांबी काढा. आता 3-3 न भाग द्यावा लागेल किंवा 6 ने. 18च्या पाड्यात कोणतीच संख्या येणार नाही. हम्म 350 मीटर बरोबर आहे का? हा पहा, 6 त्रिक 6 पंचे 3 एक 3 एक 3 चौक 14 पाचा 70 गुणिले 5 5 7 35 350 मीटर त्या रेल्वेची लांबी असेल. अशा पद्धतीने दुसरा प्रकार सुद्धा आपला संपलेला आहे.